राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्वोदय नगर परिसरात युवासेना तालुका प्रमुख शैलेश भोईर यांच्या माध्यमातून कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली। अंबरनाथ नगरपालिकेने हा तलाव बांधला असून या तलावात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भोईर यांनी स्वखर्चाने ऑर्केस्ट्रा, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि नाश्त्याची सोय केली आहे। काल 5व्या दिवसाच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडला। शेकडो भाविकांनी या ठिकाणी गणपती मूर्ती विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती। तसेच या ठिकाणी बँजोच्या तालावर भाविक देखील फिरताना दिसत होते। 5 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपती बाप्पाला साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला। नागरिकांनी कृत्रिम तलावातच गणपती बाप्पाचं विसर्जन करावं असं आवाहन युवासेना तालुका प्रमुख शैलेश भोईर यांनी केलंय। तर शैलेश भोईर यांचं नियोजन पाहून मेघना मॉन्टेलिया आणि सर्वोदय नगर परिसरातील नागरिकांनी शैलेश भोईर यांचे आभार मानले। शैलेश भोईर यांनी खूप चांगलं आयोजन इथे केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत। कृत्रिम तलाव जो त्यांनी इथे बनवलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच पर्यावरणाचा जो हानी होते ती होणार नाही आणि बाकी आपण सर्व पर्यावरणपूरक विचार केला पाहिजे असं सर्व आमच्या मेघना मॉन्टेलियाच्या वासियांमध्ये त्यांच्या सर्वांच्या वतीने शैलेश भोईर यांचे मी आभार मानतो। धन्यवाद। हे आमचं कृत्रिम तलावाचं 7वं वर्ष आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दरवर्षी मिळतो। मला वाटतं 1.5 दिवशी आम्ही 228 पेक्षा जास्त मूर्ती विसर्जन केले आहेत। 2.5 दिवसाला पण काहीतरी 55 ते 60 मूर्ती विसर्जन झालेत। आत्तापर्यंत मला 220 पेक्षा जास्त मूर्ती विसर्जन झालेले आहेत आणि हा परिसरामध्ये 5व्या दिवशी विसर्जन करण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि बघाल तुम्ही पाऊस जरी आहे तरी गर्दीचा हा म्हणजे फ्लो वाढतच चाललेला आहे। याचं कारण पण तुम्हाला देतो, कारण इथं आमचं जे असं कृत्रिम तलाव हे नियोजनबद्ध आहे। सगळे जेवढे भाविक विसर्जनाला येतात त्यांची आम्ही नाश्त्याची सोय करतो, पाण्याची सोय करतोय आणि खास करून जे कृत्रिम तलाव आपण जे गणपती मूर्ती विसर्जन करतोय ते पूर्णपणे आपण पिण्याचं पाणी हे करतोय। जेव्हा 1.5 दिवसाच्या मूर्ती विसर्जन झाले त्याच्यानंतर आम्ही हे पाणी बाहेर काढून टाकलं, त्याच्यानंतर परत पूर्ण पाणी भरलं। आज पण जेव्हा रात्री सगळ्या मूर्ती आम्ही बाहेर काढून जेव्हा नदीमध्ये विसर्जित करणार त्यावेळेस देखील आम्ही आजचे पाणी काढून बाहेर काढून परत नवीन फ्रेश पाणी पिणार। म्हणजे लोक जे भक्तिभावाने मूर्तीची घरी पूजा करतात तर त्यांना देखील एक समाधान मिळतं की आपण चांगल्या ठिकाणी येऊन मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे म्हणून। नागरिकांना 100% सांगणार का तुम्ही कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करा, शाडूचं जास्त करून शाडूच्या मातीच्या ते करा, पर्यावरणपूरक आपण गणपती उत्सव साजरा केला पाहिजे एवढंच मी नागरिकांना राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।